कधीकधी स्लो लाईफ जगणं खूप गरजेचं असतं. आमचं गृहिणींचं लाईफ म्हणजे मल्टीटास्किंग. खरं म्हणजे घरातली सगळी कामं करून स्वतःसाठी वेळ काढणं कठीणच असतं. म्हणजेच घरकाम आणि सेल्फ केअर बॅलन्स करणं थोडं टफ असतं. पण तरीही ही सर्व कामं करून स्वतःसाठी वेळ हा काढलाच पाहिजे. सगळ्यांकडे 24 तास असतात, तर हे 24 तास त्याचं नियोजन आपण कसं करायचं हे आपणच ठरवलं पाहिजे आणि तसं ठरवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तर मीही माझं टाईम मॅनेजमेंट असंच करते. जरी मी एक गृहिणी असली, 24/7 काम चालूच असतं आणि काम हे चालूच राहणार आहे, तरी पण स्वतःसाठी पण वेळ काढायला पाहिजे. थोडासा वेळ मला ह्या झाडांबरोबर निवांत असं वाटतं काढल्यानंतर. आणि खरं तर ह्या झाडांबरोबर वेळ घालवला ना की खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप शांत वाटतं. आणि आठवड्यातून एकदा मी पूर्ण गॅलरी साफ करते आणि हे रुटीन माझं चालूच असतं. रुटीन फॉलो केल्यावर दिवस खूप व्यवस्थित जातो. आज मी तुम्हाला माझा फुल डे रुटीन दाखवणार आहे. माझी सकाळ नेहमीप्रमाणे लवकर सुरू होते. सगळ्यात आधी मी उठून फ्रेश झाले की थोडं पाणी घेते. सकाळचा वेळ मला खूप 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 शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं. अशी रोजच घरची कामं चालूच असतात. कधीकधी कामं खूप असतात, पण मॅनेज करणं गरजेचं आहे. मी ट्राय करते प्रत्येक काम वेळेत कंप्लीट होईल. कारण मी एक गृहिणी असले तरी टाईम मॅनेजमेंट करायला मला फार आवडतं आणि सगळी कामं मी कशी टायमातच करते. आणि शिवाय रुटीन फॉलो केल्यावर लाईफ थोडी इझी वाटते. आठवड्यातून एकदा दोनदा तरी मी सुरणाची भाजी करते. सुरणाची भाजी करण्यापेक्षा जास्ती मी काप करते आणि काप आमच्याकडे सगळेजण आवडीने खातात. मला माहिती आहे जेवणात आवड-निवड ठेवायची नसते, पण अशी एखाद दुसरी भाजी असते की ती खायला घरातला एखादा जण तरी काकू करतो. पण मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून सुरणाच्या भाजीऐवजी मी काप करते. भाजीसुद्धा करते, पण काप जास्ती वेळा होतात. शिवाय सुरण हे एक पौष्टिक कंदमूळ आहे आणि सुरण खाण्याचे बरेच फायदे आहेत. जसं पचन सुधारतं, ऊर्जा वाढवतो, हृदयासाठी चांगलं आहे, मेंदूसाठी उपयुक्त आहे. नंतर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, हाडांसाठीही चांगलं आहे. असा बहुगुणी सुरण हा खाल्लाच पाहिजे, नाही का? तसं मी सगळ्याच भाज्या बनवते, पण सुरणाचे काप खूप भारी लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि ते तुपात करा बरं का. सुरण थोडा खाजेरा असतो, तर त्याच्यात चिंच घालून किंवा आमसूल घालून तो शिजवावा आणि मगच खावा. त्याचबरोबर मी इथे टोमॅटोचं सारही बनवत आहे. रेसिपी खूप सोपी आहे, पण इथे मी काय गंमत झाली, व्हिडिओ करता करता कॅमेरा थोडा गरम झाला आणि मग टोमॅटोचं सारची रेसिपी मला दाखवता आली नाही. तर मी इथे कढई ठेवली आणि नंतर कॅमेरा गरम झाला, म्हणजे फोन गरम झाला असं मेसेज आला. सो मी बंद केला होता इथे कॅमेरा. तर मग नंतर परत सुरणाच्या कापचीच रेसिपी दाखवली आहे इथे. टोमॅटोचं सार खूप सोपं आहे. टोमॅटो कापून घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडं खोबरं टाकायचं आणि ते ग्राइंड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठही टाकायचं, हळद टाकायची, थोडी जिरं टाकायचं, असं सगळं एकत्र ग्राइंड करायचं. तेल टाकायचं, तेलात फोडणी द्यायची. फोडणीमध्ये आपण नॉर्मल जिरं, मोहरी, हळद, हिंग. नंतर मी इथे लसूण न घालता टोमॅटोचं सार केलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूणही घालू शकता, फोडणीतही घालू शकता किंवा वाटणामध्ये सुद्धा लसूण घालू शकता. आणि मग नंतर तेलात ते वाटण टाकायचं आहे, थोडंसं परतायचं आणि मग तेल थोडं सुटायला लागलं की मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी तुमच्या गरजेनुसार, म्हणजे तुम्हाला किती घट्ट पातळ करायचं आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. शेवटी मीठ टाकायचं. सार उकळलं की सार खायला तयार आणि वरून कोथिंबीर टाकायची. झालं सार तयार. एवढी सोपी रेसिपी आहे. आणि इथे मी आता सुरणाचे कापही लावून घेते आहे. झटपट असे सुरणाचे कापही तयार होतात. साईड बाय साईड दोन्ही पदार्थ आपण बनवू शकतो. तर अशा या झटपट आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आणि शिवाय पौष्टिक रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर पण करा. तुम्हाला माहिती आहे का, स्वतःवर विश्वास ठेवणं हल्ली बऱ्याच जणांना खूप कठीण जातं.
सेल्फ कॉन्फिडन्स, मग तो बिल्ड करता येतो. माहिती आहे का तुम्हाला तो कसा बिल्ड करायचा? खूप सोपं आहे. स्वतःला पहिलं आपण ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला ॲक्सेप्ट करणं. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला मान्य करा. म्हणजे परफेक्ट असण्याची गरज नाही आहे, पण रिअल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच खूप मोठे गोल्स एकदम ठेवण्यापेक्षा छोटे छोटे गोल्स ठेवले पाहिजेत. जेव्हा आपण छोटे छोटे गोल्स ठेवतो तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. तसंच बरेच वेळा आपल्याला दुसऱ्यांशी तुलना करायची सवय असते, ती आपण थांबवली पाहिजे. प्रत्येकाची जर्नी ही वेगळी असते, तर आपला फोकस हा फक्त आपल्या स्वतःच्या ग्रोथवर असला पाहिजे. मी मगाशीच म्हटलं तसं सकाळ ही खूप पॉझिटिव्ह असते, तर आपली पॉझिटिव्ह थिंकिंगसुद्धा खूप पॉवरफुल असते. आपलं माइंडसेट बदललं की कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढतो. आणि अजून एक गोष्ट, बऱ्याच जणांना आपल्याला जज करायची सवय असते. म्हणजे ते स्वतःलाही जज करतात आणि दुसऱ्यांनाही जज करतात. तर स्वतःला ना जास्ती जज करत बसू नका आणि दुसऱ्याबरोबर तुलनाही करत बसू नका. तुम्ही जसे आहात ना तसे खूप छान आहात. आणि अजून तुम्हाला जर छान व्हायचं असेल ना तर जीवनात नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करता येते म्हणजे ती गोष्ट त्यांनी बरेच वेळा केलेली असते. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कुठली गोष्ट करता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा सराव नसतो आणि मग तुम्हाला असं वाटतं की मला येत नाही आणि मग तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो. तर तसं न करता आपण एकदा नाही, दोनदा नाही, जेवढे वेळा आपल्याला जमेल, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे. तरच आपल्याला आपल्या स्वतःवर जो आहे आत्मविश्वास तो वाढेल. दिन खतम होने को आया, तरी पण माझं अजून काम इथे चालूच आहे. मधला थोडा वेळ मी जरा आराम करते, तो गरजेचाच असतो. तुम्हाला माहिती आहे ना, पुण्याला 1 ते 3 साधारण झोपतात, आराम करतात. तर तसा मी 1 ते 3 नाही, पण दुपारी थोडा वेळ आराम नक्की करते. आता मी संध्याकाळी इकडे पुलावची रेसिपी दाखवणार आहे. झटपट असा पुलाव करणार आहे. संध्याकाळीच्या ज्या माझ्या रेसिपीज असतात ना त्या मी खूप तात्कळत बसत नाही, फटाफट जेवण करते. आणि आज मी पुलावची रेसिपी दाखवणार आहे. फ्रोझनच इथे मी सगळं घेतलेलं आहे. वाटाणा, पनीर आणि गाजर या फ्रोझन भाज्या घेतलेल्या आहेत. पनीर पण फ्रोझन आहे. आणि तेल टाकायचं, तेलामध्ये ह्या भाज्या टाकायच्या, जराशा परतायच्या, कारण फ्रोझन आहेत, काहीच वेळ लागत नाही. पनीर थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर असेल खडा मसाला तर खडा मसाला टाका, नाहीतर सरळ रेडीमेड जो मसाला मिळतो, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला, तो याच्यात टाका. मीठ घाला, थोडासा परता चांगला. भात परतला ना की छान भात होतो. आणि मी इथे मसाला वापरला आहे तो सुहाना. मला सुहाना मसाला खूप आवडतो. शिवाय त्याच्यात मला वाटतं कांदा लसूणसुद्धा नसतं. सो तांदूळ परतून झाले की त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी टाकलं की झाकण ठेवायचं आणि भात चांगला शिजवून घ्यायचा. अशा प्रकारे पटकन हा भात तयार होतो. आणि या भाताबरोबर खायला म्हणून बुंदी रायता. बुंदी पण रेडीमेडच आहे. फोडणी द्यायची आहे. फोडणीमध्ये तेल टाकायचं आणि जिरं टाकायचं, थोडीशी मोहरी टाकायची तर टाकायची. आणि ही फोडणी दही असतं फेटलेलं त्याच्यामध्ये टाकायची. आणि मग नंतर त्याच्यामध्ये बुंदी टाकायची. बुंदी आयत्या वेळेला टाकायची, मात्र जेवायला बसायच्या आधी जस्ट बुंदी टाकायची आणि मग जेवणावर ताव मारायचा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि स्टे हॅपी.